नाराज आहेस का? झोप तू अप्पे. आणि तू? मी आहे इथंच. कुठं जातोय तेव्हा? तू पण इथेच झोपणार आहेस ना? अप्पे इथून पुढे मी बाहेरच झोपत जाईल. अप्पे बघ माझी बाजू समजून घे. खोलीत झोपलं ना, उठल्यानंतर डोळे उघडले ना की मला हे फोटो दिसतात बाळांचे. ते खेळणी दिसतात. असं सगळं आठवतं. सगळं म्हणजे सगळंच आठवतं. आपण बघितलेली स्वप्न आठवतात. बाळाशी गप्पा मारलेल्या आठवतात. आपण एकमेकांशी मारलेल्या गप्पा आठवतात. तू पाण्यात पाय बुडवून बसणं, दिलेली औषधं सगळं सगळं आठवतं मला. हे सेल्फी इथं सगळं फिट बसलंय ग. मला ते सगळं आठवतं. आणि अर्जुन अरे एकदम माझ्यासारखा विचार करून बघ की. तुझ्यासारखं म्हणजे? आपे मला नाही आवाज येत बाळाचा. माझ्या मनाला मी समजवलेलं आहे की आपलं बाळ जिवंत नाही. अर्जुन तूच नियतीबद्दल बोलला होतास ना रे. तूच सांगितलं होतंस ना मला, माझा तर नियती नशीब या गोष्टींवर विश्वासच नव्हता. पण आता माझं आहे नाही. अरे पण आजवर होता की. अर्जुन तूच म्हणायचास ना नियतीने आपल्याला एकत्र आणलंय. मग आपलं लग्न आठव अर्जुन. आपली पहिली भेट. मी तिकडे शेतावर आली होती नेमका तूच. एक मिनिट आपे तुझा मुद्दा काय? अर्जुन माझा मुद्दा हा आहे की नियती आपल्याला दिसत नाही ना, पण ती आहे ना. हे बघ आता तुझा जरी नसला ना तरी माझा नियतीवर विश्वास आहे. आणि मला असं वाटतंय की आपलं बाळ नियती आपल्याला परत मिळवून देईल. ठीक आहे. तू म्हणतेस ना तसं. आता मला काही प्रश्नांची उत्तर दे. हा. तू म्हणतेस ना आपलं बाळ जिवंत आहे. मग त्या दिवशी शेतात आपल्या घरच्या सगळ्यांनी मिळून जे ते बाळ कोणाचं होतं? बर, आपलं बाळ गेलं कुठं? हॉस्पिटलमधून. आणि तू म्हणतेस त्या पद्धतीने विचार करायचं झालं तर काय की आपलं जिवंत बाळ कुणीतरी उचलून नेलं आणि मेलेलं बाळ आणून ठेवलं, असंच ना? चूक का बरोबर? मला नाही माहिती काय झालं असेल. आपे बघ मी पोलीस आहे. त्या अशा बाजूने विचार करणं, अशा बाजूने प्रश्न विचारणं हा माझ्या कामाचा भाग आहे. आणि आता मी जे काय सांगतोय त्याला दुसरं काय स्पष्टीकरण आहे का तुझ्याकडं? दुसऱ्या बाजूने, तुझ्या बाजूने काय आहे का? असं झालं असेल तर मग आपलं बाळ खरंच जिवंत? आपे कसं शक्य आहे? अगं तुझी डिलिव्हरी झाल्यानंतर लयच लय अर्ध्या पाऊण तासात मी पोहोचतो दवाखान्यात, बरोबर का नाही? तोपर्यंत घरचे होते बाहेर, तू होतीस तिथं. काय कसं काय बाळ गेलं कुठं? अर्जुन माझी डिलिव्हरी झाली होती, त्यानंतर मी ग्लॅनीत होते. मला फक्त तुझा चेहरा आठवतोय. मला नाही आठवते बाकी काही. ठीक आहे. मला एक सांग, तुला आत्ता बाळाचा आवाज येतोय? आत्ता नाही येते, रडला की येत. आणि हे जे काय तुला वाटतं की म्हणजे काय वाटतंय बाळाबद्दल, ते आता मध्ये शेतावर गेली होतीस त्यावेळी पण वाटलं ना? तसं आत्ता वाटतंय? हे म्हणतोय, हे जे काय तुला वाटतंय ना ते फक्त तुझ्या डोक्यात आहे. खरं तर रुपाली बहिणींना जे झाले ना तसंच तुला झालंय. फक्त तू मान्य करायला तयार नाहीस. माझ्याकडे आत्ता यावरची उत्तर नाहीयेत, नाहीच आहेत म्हणजे. पण अर्जुन तू जसा नियतीवर विश्वास ठेवलेलास तसा एकदा माझ्यावर ठेवशील? आपल्या नियतीवर विश्वास ठेवणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती. ज्या ज्या गोष्टी नियतीमुळे घडल्यात असं आपल्याला वाटतं ना, त्या प्रत्येक गोष्टीला माझ्याकडे कारण आहे. त्या दिवशी तू पुस्तकं घेऊन शेतात आली होतीस, त्याच वेळी मी त्या झाडावर होतो, त्याला पण कारण आहे. आरूची विठ्ठी अडकली होती, मी ती काढायला गेलो होतो आणि त्यावेळी तुम्हाला दिसलीस. आपलं लग्न झालं कारण आपलं एकमेकांवर प्रेम होतं, खूप मनापासून, खूप जीवापाड. हे तुला माहिती आहे, मला माहिती आहे, सगळ्यांना माहिती. म्हणून आपलं लग्न झालं. आणि मी अशा एक नाही 100 गोष्टींना कारण देऊ शकतो ज्या गोष्टी नियतीमुळे घडल्यात असं आपल्याला वाटतंय. हे बघ अप्पे, तू झोप शांत. बघ तुला काय वाटतंय ते कळतंय मला, पण आपलं बाळ गेलंय हे तू मान्य करायला पाहिजेस लवकरात लवकर.
आणि आप्पे, माझा खरंच विश्वास नाही नियतीवर. आणि आत्ताच माझा खूप जास्त आहे. आप्पे, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तुझ्या मनाला तू हे समजावलं पाहिजे की आपलं बाळ जिवंत नाही. नाही तर बाकीचे म्हणतात ना, ते मला पण पटेल की मी वेडी आहे. नियती, तू बघतेस ना ग सगळं. दीपे, काय घडलं ग तिकडे? झालं का नीट काम? हा झालं, पण पण काय? म्हणाला कस तरी होतंय हो. ती बिचारी तिच्या लेकरासाठी येड्यागत फिरत होती सगळीकडं. माझ्या पोटात ढवळून आलं. दीपे, तू आहे ना खूप विचार करतेस. नको ना एवढा विचार करूस. तिच्या जागेवर मी असती तर, आपल्या बाळाला कोणी पळवून नेलं असतं तर. हे बघ दीपे, आपण जे करतोय ना ते पैशासाठी करतोय, आणि या पैशांचा उपयोग आहे ना आपल्या बाळासाठीच होतोय. हे जरा आहे ना फिट करून ठेवा डोक्यात. हो, पण ती बिचारी आई तिच्या पोटच्या गोळ्यासाठी धडमडत होती. मला नाही बघवलं ते. तू ना लय विचार करते हा दीपे. ही कलेक्टर बाई आहे ना लग्नाच्या मंडपातून पळून गेली होती. हे संकल्प साहेब आहेत ना, त्यांच्याशी लग्न ठरलं होतं. होय काय? होय काय काय? अगं म्हणून तर असा वागतोय तो. मी सगळी माहिती काढली आहे. हा असा वेड्यासारखा का वागतोय? यामुळंच. पण बरंच झालं. नाही तर कोण लग्न करणार आहे हो अशा माणसासोबत? लय विचार करू नकोस. आपल्याला जे पैसे मिळत आहेत ना त्यातूनच आपल्या पोरीचं भविष्य घडवणार आहे आपण. हे जरा नीट लक्षात ठेव. हां, अहो, त्या पैशाला तळतळाट लागला असेल त्याच्या आईचा. आणि अशा पैशाने कोणाचं कसं चांगलं होणार आहे हो? मग काय करतेस? देतेस नेऊ? हां, तसं नाही हो. मग कसं? हे बघ दीपे, आपल्याला जो पैसा देतोय ना तो चांगला, आणि आपल्याला बाळ दिले ते आपण सांभाळतोय की व्यवस्थित. आपल्या पोरीसारखं सांभाळतोय. हे बघ, पैसे असेल तर सगळं काही चांगलं होतं. या पैशासाठी कधीतरी असं काहीतरी करायची वेळ येईल ती वाटलं नव्हतं. असलं म्हणजे काय चुकीचं करत नाही आपण. आपल्याला बाळ दिले ते आपण व्यवस्थित सांभाळतोय, आणि ते कोणाचं आहे, कशासाठी दिलंय याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही. समजलं तुला? समजलं. आलो जाऊन बाहेर. अर्जुन, 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 आवरायला गेलाय वाटतं. बाळा, तू आहेस ना रे? तू आहेस हे माहिती आहे की मला. तू नेमकं कुठे तेच कळना. मला जे वाटतंय ते खरं आहे ना रे? काय हे सगळं फक्त मला वाटतंय? कारण आजवर कोणी माझ्यावर विश्वास ठेवू ना ठेवू, तुझ्या बाबांनी कायम विश्वास ठेवलाय. पण आता त्यांनाही माझं वागणं बोलणं पटत नाही. पण बाळा, मला जे वाटतंय ते खरं आहे. तुझं असणं, तुझी जाणीव होणं खोटं नाहीये खरंच. बाबांना कसं सांगायचं तेच कळत नाही. ए बाळा, तू सांगशील का रे बाबांना? मला जसं तुझ्या रडण्याचा आवाज येतो, मला तुझी जाणीव होते. हे सगळं तुला सांगता येईल का बाबांना? सांग की. कारण बाकी सगळ्यांनी मला येडं म्हणलं ना तर मला नाही फरक पडत. पण तुझे बाबा म्हणले की मला लय त्रास होतो. मला असं वाटलेलं की तुझ्या येण्याने
आम्ही दोघं जण अजून जवळ येऊ, आमचं नातं अजून घट्ट होईल. झालं काहीतरी भलतच, सगळंच उलट होतंय. तुझ्या बाबांना पण लय त्रास होतोय रे, कळतंय की मला. पण मला त्यांना कळलं पाहिजे ना, तू आहेस, तू तू आम्हाला सोडून कुठं नाही गेला. पण बाळा, तू अजिबात काळजी करू नकोस. तुझी आई लय खमकी आहे. आणि आपले बापू आजोबा काय म्हणतात माहितीये का, परीक्षा कधीच संपत नाही. एक परीक्षा झाली ना का दुसरी येऊन उभी राहते. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी परीक्षा आहे माझ्या एकटीची. का कोणास ठाऊक मला आतनं वाटते मी सगळे उत्तर शोधेन. मी तुला शोधेन बाळा, मी शोधेन तुला. फक्त तू तो माझी वाट बघ. बाळा, तुझी आई म्हणते तुला शोधायचं. आता जे नाहीच आहे ते कसं शोधायचं रे? मला माहिती आहे तू नाहीस. गेलास तू असा अचानक गेलास ना रे, त्यामुळे आपल्या आईला जरा धक्का बसलाय. पण बाळा, मी तुला वचन देतो, आपला बाबा आपल्या आईला काहीच त्रास नाही होणार. तिला या सगळ्यातून बाहेर काढेल. तिला कधीच एकटीला सोडणार नाही. तिची कायम साथ दिला. काय ग? काय झालं? काय एकदम दचकलीस? नाही, अमोलाला असं वाटलं एकदम. असं कसं? अमोल असाच यायचा ना, असा घाईघाईत चप्पल काढायचा, आल्याला खायला काय केलं विचारायचा, म्हणून. एकटा कधी नसायचाच, सारखे मित्र बरोबर असायचे. म्हणून तुम्ही आलात ना तर एकदम असं ढवळून आलं बघा. खरं सांगू का सुषमा, अमोल गेला हे असं कधी वाटतच नाही बघ मला. होय हो, रोज आठवण येते बघा पोराची. कसं तर होणारच आहे. बर, तुझं आवरलंय का? जायचंय ना तिकडं आपल्याला? हो हो, आवरा की. हो. ऐका ना. काय? नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं, मला कळत नाहीये पण म्हणजे असं वाटतंय मला. काय काय झालंय? नाही म्हणजे आपल्या आप्पीला जे वाटतंय ते खरं असेल का? तुझं काही मधनच नाही हो, मधनच नाही, माझ्या पण मनात होतच की. आणि काही म्हणून तिला जे कळतंय ना ते बाकी कोणाला नाही कळणार बघा. सुषमा, असं कसं म्हणतेस तू? आपल्या डोळ्यासमोर आपण त्याच्या बाळाला मूठ माती दिली ना, मग? हो कळतंय ना, मला पण माहितीये की हे. पण आपली आप्पी अशी येड्यागत बोलणाऱ्यातली हाय नाही ना? ऐक, माझ्या आप्पी दुःखात आहे. तिला धक्का बसलाय. काय माहित, राहून राहून असं वाटते तिचं जे वाटणार आहे ते खरं व्हावं. आपल्या आप्पीला अर्जुन रावण नाव सगळं तर पाहिजे ते तसंच मिळावं. खरंच असं वाटतंय. सुषमा, असं कसं म्हणतेस तू? असं होईल का ग? हा, आणि आपणच असं म्हणायचोय? आप्पी अर्जुन दोघं बी दुःखात आहेत. माझी आप्पी तर आप्पी जर जास्तच करते असं. आता कसं सांगू तुला? आजवर आपल्याला अपयश आलं नाही अशातलं कधी भाग नाही, पण
पण अगं अपयश जरी आलं ना तर तर ती दुप्पट कंबर कसून कामाला लागली आणि तिने यश खेचून आणलंय आजपर्यंत. अशी आहे माझी आप्पी. पण आत्ताचं दुःखच वेगळं आहे ग. तिचं बाळ केलंय ते नाही परत येणार. आणि हीच तिला समजणं झालंय असं ना. आहे ना, म्हणून तर मला पण कसं तरी वाटतंय. ते तुम्ही नका ना असं म्हणू. हा समजेल तिला. समजेल ग. आप्पीला मी चांगलं ओळखतो. ती जिद्दी आहे. अगं एवढ्याशा खेडेगावात ना अभ्यास करून माझी पोरगी कलेक्टर झाली. ती उगच नाही, ती तिच्या कष्टामुळे जिद्दीमुळे झाली. पण आता तिची हीच वृत्ती तिच्या आड येते का काय असं वाटायला लागलंय मला. नाही नाही आहे का की हे बघा तुम्ही समजावून सांगा ना तिला. तुम्ही सांगितलं ना की तिला नक्की समजेल. हा ना, कळतं ना तिला नेहमी तसं. म्हणजे मी तर बोलतोच, पण आज आपण सगळेच बोलूया तिच्याशी. आता आज तर घरी पूजा आहे ना तिच्या. आता त्या धांदलीत कसं काय जमणार आहे. पूजेचं सगळं आटोपल्यावर पाहिजे तर तिला इकडे घेऊन येऊन बोलू. हा हे बेस आहे. बरं दिप्या कुठे आहे? तो नारळ आणायला गेलाय. ये बरं बरं. आपण तयारी करू. चल आलो ऐका. चला. हा चला निघूयात का. ठेव. आणि सुषमा, हा आता आपण बोललो पण तिथे गेल्यावर परत हा विषय काढू नको. हो आता तेवढं कळतं की मला. पण ऐका की आप्पीला घेऊन येऊयात. हा होय होय. हा चल. चल. पिऊ पिऊ अगं पंचामृत आणि प्रसादाचा शिरा झाला का तयार? आई सगळं झालंय. हा हे घे. पण सब गुरुजींनी सांगितलेल्या सगळ्या वस्तू काढून ठेवल्यात ना? हो सगळ्या वस्तू काढून ठेवल्या. हा मग ते याच्यात आपण बाकीची तयारी करून घेऊ. हा वहिनी. आले भाऊजी. आलीच मी. हो वहिनी. रुक्मिणी हा? झाली का सगळी तयारी? होय होय बऱ्यापैकी झाली बघा. बर, तू स्वतः बघितलंयस ना? होय. आई किती वेळ ग? सुजा ते मी आता कसं सांगू तुला? मला एक काम आहे, बाहेर जायचं होतं. नाही नाही सुजा, आज कुठं जाऊ नकोस बघ. आज मला इथं सगळीजण हवेत पूजेला. तुझ्या बाहेर कुठेही जाणार नाहीस. पूजा आहे घरात. ती म्हणतीये ना तर घरातच थांबायचं. कळलं ना? बरं, मी आलोच. होय सुजा, एकदा काही नीट शांती झाली ना की सगळ्या अडचणी आपल्या घरातल्या दूर होतील बघ. घराचं माहित नाही आई, पण माझ्या सगळ्या अडचणी दूर होणार आहेत आता. सुजा. हा हा ठीक आहे, थांबतो मी. हा ए सुजा, मी वाचतो ना पेपर. तुला जोर आला बा एवढा? आता मला पाहिजे होता ना, मी घेतला. मी तेच करतोय ना. अर्जा. ए अर्जा, पेपर काय वाचत बसलाय तू? काय नाही, असंच चालत होतो जरा. ते नंतर चाल. आता चल जरा माझ्या बरोबर. अरे नारळ काढायचे. बातमी कुठे आहे? त्या बंट्याच्या तर. बोल ना सुजा. कुठे आहे पण? काय नाही, बसलोय. काम कोण तुझा? ए सुजा, नीट बोला. सकाळ सकाळ. आज पेपरात बातमी येणार होती या बंट्या. कुठे आहे ती बातमी? अरे इथं हातात पेपर आहे माझ्या. कसं काय आली नाही ते मला बी कळना. अरे लाज वाटते का तुला? बातमीसाठी माझ्याकडून पैसे घेतले ना आणि खाल्ले होय. तुला काय चिंधीचं रोटलं काय रे? मी बंट्या, जसं मी डबल पैसे देऊ शकतो ना, त्याच्या डबल मी वसूल पण करू शकतो बरं का. गंडवू नको मला. अरे सुजा, कसं काय बातमी आली नाही खरंच मला बी माहित नाही. ते बाकी काय माहित नाही बरं का मला. काम थांबल्यापासून डोसकं लय गरम आहे माझं. फुकटचे पैसे चाललेत माझे. आत्ताच्या आत्ता मला बातमी पाहिजे, काही करून. नाही तर घरी येऊन फोडीन मी तुला. 75 आहे ना? सुजा, तू अजिबात काळजी करू नको. आप्पी येडी झाली ही बातमी सगळीकडे पोहोचणार म्हणजे पोहोचणार. कधी? आत्ता उठल बघ बाजार. नको काळजी करू. टोपे घालू नको मला. त्या बेकाराटीचा सगळा राग तुझ्यावर काढीन मी. अरे म्हणलं ना बाबा, मी आत्ता कामाला लागतो. फोन ठेवल्या ठेवल्या. ठेव मग.
तुला येडी बनवून रस्त्यावर फिरवायचं सरकारचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे. कलेक्टर अपर्णा सुरेश